वसा जनसेवेचा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांनी केवायसी केल्यानंतरही विविध अडचणींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलाय। यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी व जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 1 महिन्यात सर्व अडथळे दूर करून लाभ पूर्ववत सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे। अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संतप्त महिलांसह ओबीसी महासंघाने दिला आहे। लाडक्या बहिणीचा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आला होता आणि त्या मार्गदर्शन शिबिरात हजारोच्या संख्येने लाडक्या बहिणी आल्या होत्या। त्यांनी प्रतिज्ञापत्र भरून दिले। नोव्हेंबर पासून त्यांचे पैसे बंद आहेत। त्यांनी व्यवस्थित केवायसी केल्यानंतरही त्यांचे पैसे आले नाही। शासनाची चुकी झालेली आहे। प्रत्येक केवायसीच्या साईडवर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या समोर सरकारी कर्मचारी असं लिहून येते आणि ही शासनाची चुकी आहे। या चुकीला शासनाने त्वरित दुरुस्त करावं आणि लाडक्या बहिणींना न्याय द्यावा आणि ज्याप्रमाणे ते बोलले होते त्याप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांनी टाकावे, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे। जर हे 1 महिन्यात पूर्ण झालं नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरून लाडक्या बहिणींना घेऊन खामगाव से बोल रही। हाँ, लाड़की बहने के पैसे 2 महीने हो गए आए नहीं। 2 महीने हमने कावेसी भी करे और कावेसी हमारी सक्सेसफुल भी हुई, फिर भी हमको पैसे हमारे भाई ने डाला नहीं। इसके वास्ते हमने आंदोलन करे। हमको पैसे चालू होने की आवश्यकता करो। सब लाड़के बहने आए हुए बुलढाने को, सुबह खामगाव से बुलढाने को आए हुए सब पूरे लाड़के बहने, जितों के पैसे नहीं उठते। नौकरी वाला कोई नहीं है, किसका गाड़ा नहीं है, किसका घोड़ा नहीं है, कोई बर्तन घसने को जाती। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।